सुरुवातीला शाळेत असल्यापासून अतिशय हुशार होती आणि तिची जिद्द होती की मी MPSC करणार आणि एक अधिकारी होणार. पण सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागामध्ये MPSC साठी जास्त विद्यार्थी नव्हते. आपल्याकडे ग्रामीण संस्कृती असल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये मुलींचं 10वी-12वी झाली की आपण लगेच लग्न करून टाकू असे प्रकारची भावना ग्रामीण भागामध्ये असते. आणि त्या पद्धतीने शेलार पाटील परिवारामध्ये अगदी ते ग्रॅज्युएट झाले आणि तिचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा थोरात परिवारामध्ये गेल्यानंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये तिने प्रपंच केला. पण तिच्या मनात रुक राहत होती की मी अधिकारी होणार, माझं अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. आणि त्याच्यानंतर मग 2-4 वर्ष गेले. मुलगा 4 वर्षाचा झाला, कोविडचा काळ आला आणि त्यामध्ये सुद्धा तिने जिद्द अशी मनात रुक राहायची. नंतर परत जिद्दीने अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे शिक्षण प्रपंच झाल्यानंतर 6 वर्षांनी तिने अभ्यासाला पुन्हा सुरुवात केली. आणि अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर तिला खऱ्या अर्थाने यश मिळालेलं आहे. आणि अभ्यास करत असताना पुण्यासारख्या ठिकाणी अगदी ती राहिली. तिचे सासरे बाळासाहेब काका थोरात असतील किंवा सासूबाई असते, यांनी सून म्हणून नाही तर खऱ्या अर्थाने आपली मुलगी म्हणून खऱ्या अर्थाने तिला तिच्याकडे पाहिजे. आणि हे करत असताना त्यांचा मुलगा छोटासा होता, त्याची सगळी सेवा सासू सासऱ्यांनी पुण्यामध्ये राहून केली. आणि त्याच प्रकारे त्यांचे मालक असतील यांनी सुद्धा त्याला सपोर्ट केला. आणि ह्या माध्यमातून ती मागच्या वेळेस यश मिळालं. त्या यशामधून ती गट शिक्षण अधिकारी म्हणून झाली. आता साताऱ्यामध्ये ती काम करत आहे. पण तिची जिद्द फक्त गट शिक्षण अधिकारी किंवा ह्याच्यावर नाही, तर तिची अपेक्षा आहे मी क्लास 1 ऑफिसर होईल, जिल्हाधिकारी होईल किंवा DYSP होईल. अशा 2 पोस्टसाठी ती प्रयत्न करत आहे. आज सुद्धा ती ह्या पदावर गेलेली, क्लास 2 ची पोस्ट मिळाली, पण ती समाधानी नाही. ती मला म्हणली मला नाही, मला क्लास 1 आहे. आणि फक्त 2 मार्कांनी तिला हे यश नाही मिळालं. पण आता सुद्धा ती परीक्षेला बसलेली आहे आणि पुढच्या वेळेस तिला हे यश मिळालं अशा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांनी अपेक्षा करूया. आज तिने हे काम करत असताना शेलार परिवाराचं नाव मोठं केलं, थोरात परिवाराचं केलं आणि आमच्यासारख्या नातेवाईकांना सुद्धा आम्हाला अभिमान आहे. आज आमची एक गर्वानी छाती फुटते की आमची भाची आज क्लास 1 ऑफिसर झाली. आम्ही सगळ्यांना सांग, मागच्या वेळेसच ती गट विकास अधिकारी झाली त्यावेळेस मांडवनला आली होती. मांडवनला आमदार साहेब आले, आमदार साहेबांनी तिचा सत्कार केला. अशोक बापूंनी सत्कार केल्यानंतर बापूंनी सांगितलं की तू बाळा काय काळजी करू नका, अजून अभ्यास कर, तुला चांगली पोस्ट मिळेल. आता दुसरी स्किल ऑफिसरची पोस्ट मिळाली. काल सुद्धा आमदार साहेबांनी परत फोन केला, तू अजून एकदा चांगला अभ्यास कर, तू DYSP नाही तर कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने हे सर्व ग्रामीण भागातील लोकांचा आशीर्वाद, आमदार साहेबांचे आशीर्वाद, आपल्या वागेश्वर महाराजांची पुण्य, आई आसाई देवीची पुण्य आणि ह्या माध्यमातून खऱ्या अर्थाने यश मिळत आहे. ग्रामीण भागातील मुलांनी अभ्यास करत असताना आधी ती सकाळी 7 वाजता लॅबला जात होती आणि रात्री 10 पर्यंत अभ्यास करायची. सकाळी 7 ला गेल्यानंतर तिच्याकडे कोणत्याही प्रकारचा फोन नव्हता आणि तिने 5-6 वर्षामध्ये कधीही मोठा फोन वापरला नाही. छोटा फोन फक्त कुणाचा आला फोन तर घ्यायचा. आणि लॅब मध्ये गेल्यानंतर कधी तिने फोन वापरला नाही. सकाळी 7 नंतर रात्री 10 पर्यंत ती कोणाच्या संपर्कात नव्हती. म्हणजे एक ध्येय निश्चित केलं होतं की मला अधिकारी व्हायचे, मी अभ्यास करणार, मला कोणाच्या संपर्कात राहून काही उपयोग होणार नाही. म्हणजे ऐन वेळेस अगदी खानावळीतून डबा आणून या परिवाराने डबा खाल्ला. म्हणजे अशा कठीण परिस्थिती एवढं परिश्रम घेतलं तेव्हा हे चांगले दिवस पाहण्याची वेळ आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आम्हा सर्व नातेवाईकांना असेल, मांडवन ग्रामस्थांना असेल किंवा आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा एक अभिमान आहे. आणि तिने केलेली हे सगळ्यांसाठी आपल्याला एक अभिमानास्पद गोष्ट आहे. भविष्यामध्ये राहिलेलं तिचं स्वप्न पूर्ण हो अशी वागेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करणारे आमचे सरस्वती क्लासेसचे सर्व शिक्षक आज उपस्थित आहेत, त्यांचंही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.